नमस्कार, मी दीपाली. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अस्सल चवीचं बांगडा फिश थाली आणि त्याचबरोबर सर्वात सोपं असं झणझणीत बांगड्याचा रस्सा आणि बांगडा फिश फ्राय पण दाखवणार आहे आणि त्याचमध्ये बोंबीलसुद्धा फ्राय करून मी दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका, कमेंट पण नक्की करा. इकडे ना आज मी बांगड्याचा रस्सा दाखवणार आहे आणि बोंबील फ्राय. बांगड्याचा रस्सा आहे बघा. मी डोकं वगैरे आता ह्याचं ना कापून घेणार आहे. हे थोडंसं मी कापून घेणार आहे बांगडे. तर आता मी तुम्हाला वाटण दाखवते. इकडे ना मी लाल मिरच्या आणि धने ना भिजत घातले होते. तर मी आता याचं वाटण करणार आहे. बाकीचं दुसरं जे वाटण आहे ते माझं रेडी आहे. ऑलरेडी मी वाटून ठेवलेलं आहे. ते मी तुम्हाला नंतर दाखवते. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ह्याच्यातलं ना सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. हे आता मी मिक्सरला फिरवून घेते. हे बघा, ही आपली चटणी लाल मिरचीची पेस्ट आपली करून झालेली आहे. आता आपण बांगड्याचा रस्सा करूया. टोप म्हणजे आमचा हा कुकरच आहे. ह्या कुकरमध्येच आम्ही मच्छीचं कालवण वगैरे बनवतो. तर मी तेच वापरणार आहे इकडे भांडं. इकडे मी तेल टाकलं आहे आणि हे तेल आता आपलं गरम झालं आहे छानपैकी. याच्यामध्ये आपण मिरचीचं वाटण आधी टाकूया. तुम्ही म्हणाल की मिरचीची पेस्ट वाटणामध्ये का नाही टाकली आधी. पण काय आहे ना, मिरची आणि धण्याची जी फ्लेवर येतं ना, ते बांगड्याचं रसाला अप्रतिम लागतं. तुम्ही एकदा अशा पद्धतीचं करून बघा. कारण मिरचीचे जे वास असतं एकदम सुगंध फ्लेवर, ते खूप अप्रतिम लागतं. ते तुम्ही एकदा ट्राय करून बघा असं. आता हे छानपैकी आपलं परतवून झालेलं आहे. इकडे ना माझ्याकडे खोबऱ्याचं वाटण आहे. खोबरं आहे, कोथिंबीर, मिरची, लसूण वगैरे टाकून याची करून ठेवलं होतं वाटण आधी. तेच वापरणार आहे मी इथे. इकडे ना एकदम मिरचीचा कलर बघता तुम्ही मस्त आलेला आहे आणि आपली मिरची छानपैकी तर परतवून झालेली आहे वाटणाबरोबर. हे आता परतवून झालं आहे तर त्याच्यामध्ये मी मिक्सरचं पाणी टाकत आहे आधी. आता हे थोडंसं मला घट्ट वाटत आहे तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे. त्याला मी एक कड काढून लागते. इकडे ना चेक करूया आपण बघा, कड आलेले आहे. तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोकमट, त्याच्यामध्ये मी बांगड्याचे पीस सोडत आहे. तर याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया. आपण चेक करूया, आपला रस्सा रेडी आहे बांगड्याचा. छान असं झालेलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता आपला बांगड्याचा रस्सा रेडी आहे. तर आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकत आहे.
तर तुम्हाला मी बांगडे फ्राय दाखवते. हे आहे ना, बांगड्यावरती 1 चमचा मी लाल मिरचीची पेस्ट टाकली, जी आधी मी काढली होती ती. हळद टाकलेली आहे. आता याच्यावरती आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि आता याच्यावरती एक अर्धा लिंबू मी पिळून घेत आहे. आणि सर्व मसाले आपण हे बांगड्यांना लावून घेऊया. ही आहे ना लाल मिरचीचीच पेस्ट आहे, जी मी आधी केली होती ती. ही फ्राय करताना पण बांगड्याला मस्त याचा सुगंध येतो, म्हणजे खाताना पण मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो याला. इकडे माझ्याकडे बोंबील पण होती, मी तेही मसाल्यामध्ये कालवून घेतलेलं आहे. इकडे ना 1 चमचा मी लाल मिरचीची पेस्ट आहे ना घेतले परत. आणि ती आता बांगड्याच्या आतमध्ये जे आहे ना, तिथे मग छानपैकी लावून घेते. कारण आतमध्ये आहे ना गाबोली आहेत, ते मी काढल्या नाही आहे, म्हणून मी ते मिरचीची पेस्ट अजून त्याला इकडे लावून घेत आहे. बांगड्याच्या आतल्या साईडला ही मिरचीची पेस्ट चांगल्यापैकी लागली जाईल आणि बांगड्याला मस्तपैकी चव येईल अशी. तर आता इथे आपले आहे ना सर्व मसाले लावून झालेत. थोडं मॅग्नेशनसाठी मी 10 मिनटासाठी इथे ठेवत आहे हे झाकून. आपली इकडे ना 10 मिनटं झालेली आहेत. तर आता इकडे मी तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे. मी छानपैकी याला डीप करायचं आहे. तर मी गॅसकडे तुम्हाला नेते. इकडे मी तवा तापत ठेवला आहे तेल टाकून. त्याच्यावरती बांगड्याचं ठेवूया. इकडे आपल्याला बांगडे चांगले आलटून पालटून चांगल्या चारी बाजूने ह्याला चांगल्यापैकी मी फ्राय करून घेतलेले आहेत. इकडे बघू शकता तुम्ही, इथे बांगडे मी ना उभे पण करून ठेवलेत, म्हणजे याला चारी बाजूने छानपैकी याला मी भाजून घेणार आहे. कारण हे बांगडे थोडे जाडसर आहेत. तर बांगडे आपल्या इथे फ्राय करून झालेले आहेत. तर ह्याला मी साईडला असे कडेला ठेवले आहेत, त्याचा एक्स्ट्रा तेल निघून जाईल. आणि इथे मी बोंबील सोडलेत तेलामध्ये. बोंबीलसुद्धा मी आता जे चांगल्यापैकी फ्राय करून घेत आहे. आता बांगडे मी त्या काढत आहे, कारण एक्स्ट्रा तेल त्याचा निघाला आहे आणि ह्याचा कुरकुरीतपणा पण छान लागतं असे बांगडे साईडला उभे केल्याने. इकडे बोंबीलसुद्धा मी पलटी करून घेतलेले आहेत आणि थोडंसं तेल सोडून ह्याला पण छानपैकी असं कुरकुरीत मी तळून देत आहे. आता आपण बोंबील पलटी करूया. इकडे आपले बोंबील रेडी आहेत. तर आता मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. हे आहे बांगड्याचं रस्सा आणि बांगडा फ्राय. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल लाईक शेअर करायला विसरू नका. कमेंट पण नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. थँक्यू.